या देवी सर्वभूतेषु लक्ष्मीरूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः। लातूरचे व्लॉग्स नवरात्रोत्सव विशेष सिरीजमध्ये आज आपण आलेलो आहोत महात्मा गांधी चौक स्थित श्रीदेवी महालक्ष्मी मंदिर येथे। कोल्हापूर महालक्ष्मीच्या मूर्तीसारखीच अगदी तेजस्वी मूर्ती असणाऱ्या या मंदिराचा कलशारोहण सोहळा नुकताच संपन्न झालाय। मंदिराविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपण भेटूयात मंदिरातील विश्वस्त मंडळींना। तुम्हा सर्वांचं लातूरचे व्लॉग्स तर्फे स्वागत आहे। मंदिराचे अध्यक्ष माननीय श्री राजकुमारजी झिपरे आज आपल्या सोबत आहेत। माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे की आपल्या मंदिराचा इतिहास किती वर्ष जुना आहे आणि या मंदिराच्या मूर्ती स्थापनेविषयी आपण काय सांगू शकता? मंदिर हे पुरातन दोन अडीचशे वर्षापूर्वीचं मंदिर आहे आणि तिथं 10 बाय 10चा कट्टा होता। त्या कट्ट्यावर मूर्ती होती, सगर म्हणून आपण तिथं पूजा करत होतो। दर वर्षाला एकदा म्हणजे गवळी समाज जे आहे पाडव्याला तिथे येऊन म्हशी मिरवणूक काढून तिथं म्हशी पाडव्याला येऊन दर्शन वगैरे करून बाबा त्या देवीला साकडं घालत होती की बाबा त्यांचं वर्षभर आरोग्य चांगलं राहावं, त्यासाठी वर्षाला एकदा म्हशी पळवण्याचा येऊन इथं दर्शन आणि म्हशी पळवण्याचा कार्यक्रम करत। साधारण किती वर्षानंतर त्या कट्ट्याचं स्वरूप जे आहे मंदिराने घेतलं किंवा त्याचा जीर्णोद्धार तुम्ही कधी केला? जीर्णोद्धार हा 90 पासून चालू झाला। 90 पासून आतापर्यंत चालूच आहे सारखं काम। हे कारागीर जी राजस्थानचे कारागीर जी मायाचार्य यांनी काम केलेलं आहे। मूर्ती जी मालविया यांनी राजस्थानची यांनी काम केलेलं आहे मंदिरचं पूर्ण। आपल्या मंदिराविषयी काही कथा किंवा आख्यायिका प्रचलित आहेत का? हे महालक्ष्मी मंदिर जागृत देवस्थान आहे, लोकाला पावणारी देवी म्हणून ही जी आख्यायिका आहे। जी लोक एवढे मानतात की बाबा इथे जी मंडळी जी मनोकामना आहे ती बराबर पूर्ण होते। घटस्थापनेपासून जे 9 दिवस असतात ह्या नवरात्रीचा 9 दिवसाचा उत्सव आपल्या मंदिरात कशा पद्धतीने साजरा केला जातो? भजन कीर्तन सेवा, पुन्हा रक्तदान शिबिर, पुन्हा मधुमेह शिबिर आणि 8 दिवस 10 दिवस हा प्रसाद वाटप सुरू राहतो। देवीची मूर्ती जी आहे आपली महालक्ष्मीच्या स्वरूपात आज आम्हाला दिसते, त्या मूर्तीचं वर्णन तुम्ही कसं कराल? त्याचा जो साज शृंगार आहे तो कसा आहे? ही मूर्ती आम्ही ही पहिल्याची जी आहे जुना सगर तिथं बाजूलाच आहे, तिथं मूर्तीची स्थापना केलेली आहे। बरोबर। आणि ही महालक्ष्मीची मूर्ती आम्ही बागलकोटहून जी मायाचार्य म्हणून होते त्यांनी मूर्ती ही महालक्ष्मीची तयार केलेली आहे। अच्छा। दरवर्षी नवरात्रोत्सवात आपल्याकडे किती भाविक अंदाजे मंदिरात दर्शनासाठी येतात, या उत्सवात सहभागी होतात? 2 ते 2.5 लाख लोक येऊन दर्शन रोज मंगळवार शुक्रवार जास्त गर्दी राहते आणि रविवारी नवरात्रामध्ये भरपूर 2 ते 2.5 लाख येतात। अशा कुठल्या जुन्या चालीरीती आणि परंपरा आहेत ज्या परंपरेने आजही आपण आपल्या मंदिरात चालवतो किंवा ज्या आपण पाळतो, अशा काही सांगू शकाल आपण आम्हाला? इथे दरवर्षी कोजागिरी पौर्णिमा, दीपावली उत्सव, गोपाळकाला उत्सव, वर्धापन उत्सव, श्रीकृष्ण जन्माष्टमी, शिराजी अप्पाचा उत्सव, भंडारा उत्सव, गणेश उत्सव, ग्रामदेवत सिद्धेश्वर पालखी सोहळ्याचे आम्ही स्वागत करतो दरवर्षी। पुन्हा मकर संक्रांतीला हळद कुंकवाचा कार्यक्रम राहतो, पुन्हा रक्तदान शिबिर मधून कार्यक्रम करतो आम्ही वर्षभर। मंदिराच्या परिसरात कुठले आपण सांस्कृतिक कार्यक्रम घेतो का? कुठले काही खास पथक किंवा अशा पद्धतीचे काही आपण काही स्थापन केलेले आहेत का जे मंदिराशी संलग्न आहेत? आपल्या पूर्ण या नवरात्रोत्सवामध्ये लहान मुलं आणि तरुण पिढी कशा पद्धतीने सामील होते, त्यांचा काही वेगळा एक आनंद उत्सव कसा साजरा करतात, त्याच्याविषयी काही सांगू शकाल? नवरात्रामध्ये 9-10 दिवस पूर्ण लहान थोर मंडळी हे येऊन दर्शन करणे आणि दररोज प्रसाद राहतो, प्रसादाचा लाभ घेतात दररोज प्रसादात। आणि भजन कीर्तन, पुन्हा मधुमेह निदान शिबिर, रक्तदान शिबिर हे कार्यक्रम नवरात्रामध्ये राहतात। भविष्यामध्ये मंदिराच्या काही योजना आहेत
ज्या तुम्ही आखलेल्या आहेत किंवा असं काही आम्हाला कळू शकेल किंवा आमच्या प्रेक्षकांना काही सांगू इच्छिता तुम्ही? हे दीपमाळ्याचं काम चालू आहे. हा हा. दीपमाळा बाहेर आग्नेय बाजूला दीपमाळ्याचं काम चालू आहे. काळ्या दगडाचं ते आम्ही देगलूरून दगड आणलेला आहे. अच्छा. तिथून ते दगडाचं काळ्या दगडाची जी रेणापूरला दीपमाळा आहे त्या पद्धतीमध्ये दीपमाळाचं बांधकाम. मंदिराविषयी कुठल्या खास कथा किंवा आख्यायिका प्रसिद्ध आहेत किंवा प्रचलित आहेत त्याबद्दल काही सांगू शकता? मंदिराची आख्यायिका म्हणजे महालक्ष्मी मंदिरचं एक वैशिष्ट्य असं आहे, एकतर नवसाला पावणारी लक्ष्मी आहे आणि बरेचसे भक्तगण न माहीत होऊ देता सटळ हाताने मदत करतात, न नाव सांगता. अच्छा. दुसरं वैशिष्ट्य म्हणजे माजलगावचे महाराज चंद्रशेखर शिवाचार्य महाराज जेव्हा जेव्हा लातूरला येतात तेव्हा तेव्हा त्यांची इथे बैठक करूनच जातात. अच्छा. हे एक वैशिष्ट्य आहे त्यांना एक. आणि त्यांनी एवढं म्हणून मी दाखवले की इथं आल्यानंतर मला एकदम प्रशस्त वाटतंय. आणि ही देवीची मूर्ती गेलं की कोल्हापूरच्या देवीच्या मंदिरात गेल्यासारखं वाटते, ही मूर्ती आणि ती मूर्ती. तर हे होते आपल्या बरोबर महालक्ष्मी मंदिर देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त मंडळ. आपणा सर्वांचे खूप खूप आभार, तुम्ही आम्हाला एवढी चांगली माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद. असेच नवनवीन व्हिडिओ आणि माहितीपट पाहण्यासाठी आमच्या लातूरचे ब्लॉग्स या चॅनलला लाईक करा, फॉलो करा आणि सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. तुर्तास धन्यवाद.